तो एक माणूस तर काय काम देत होता? सोसायटीतली येणारी कुत्री हाकलायचं. हे करणार आहेस तू आता? गरज पडली तर करावं लागेल. काय? गौरी, रेश्मा, कुठे गेला होता तुम्ही? नोकरी शोधायला. नोकरी? कशासाठी आणि कुणाला? मला. का? तुम्ही आजवर माझ्या आजारपणावर खूप पैसे खर्च केले. तुम्ही जे काही केलंय त्याची परतफेड नाही करू शकणार मी, पण निदान पैसे तरी. खरं तर याची काहीच गरज नाही, पण तू हा विचार केलास याचं खूप कौतुक वाटतंय मला. मिळाली का नोकरी? हो, मिळाली आहे, पण काय? तो माणूस जरा विक्षिप्त आहे. पण ठीक आहे, मी करणार आहे नोकरी. उद्यापासून जाईन. अभिनंदन. थँक्यू. येतो आम्ही. तुम्ही मी ते हे कामाचंच बघायला आलतो तुमचं. ते असू देत. आणि हो, उद्या काही काम करत बसू नका, मला कामावर जायचंय. कामावर? खरंच काम मिळालंय? हा, आले. म्हणजे आईच्या हातचं जेवण नाही मिळणार? बिट्टी, प्लीज तू खाऊन घे ना बाळा. नाही, तिच्या हातचं जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत काहीच खाणार नाही. बिट्टी, असं नाही करायचं बाळा. शाणी आहेस की नाही तू? नाही, तू पण असं नाही करायचं. प्रॉमिस केलं होतंस ना. मला आता कंटाळा आलाय. मला आईच्या हातचं जेवायचंय. हो बिट्टी, पण आईला आता घरात काम देणं कठीण आहे. का? काही नाही होणार. मी समोरही नाही येणार आईच्या. मी तिला काहीच त्रास नाही देणार. बाळा, तू त्रास देशील असं म्हणतच नाहीये मी, पण इतरही गोष्टी आहेत ना, त्या सांभाळणं अवघड होईल म्हणून म्हटलं मी. तू प्रॉमिस केलं होतंस ना. सॉरी. पण आज तरी मला आईच्या हातचं खायचंय म्हणजे खायचंय.